परिच्छिन्नता तुम्हाला मोजता येते 10 लाख लिटर, अरे 10 लाख तुम्ही म्हणालात ना, परिच्छिन्नता आली, त्याला मर्यादा आली, त्याला अनंतत्व आलं नाही. जिथं अनंतत्व आहे तिथं विकार नाही, जिथं परिच्छिन्नता आहे तिथं विकार आहे. आम्हाला जे सुख आहे त्या सुखामध्ये जर विकार निर्माण होत असेल तर आमचं सुख वैषयिक मानलं पाहिजे. ते भगवंताचं सुख नाही, ते विषयाचं सुख आहे. विषयाचे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबाराय चिंतन करतात. विषयाच्या सुखाला सुख म्हणता का? बहुमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू जळू. तैसा प्रवादू विषयांचा वगैरे ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलंय. विषयाला सुख म्हणायचं का? नाही. आमचं सुख जर तसं असेल तर आम्ही ज्याची उपासना करून हे सुख मिळवतो आहोत त्या उपास्याचं आम्हाला ज्ञान नाही असा त्याचा अर्थ होईल. म्हणून भगवंताच्या चरित्र चिंतनात जे 3 विभाग आपण करतो आहोत त्याच्या पहिल्या विभागात प्रेम प्राबल्य असलं तरी तिथं ज्ञानाचा संबंध नाही असं समजू नका. कारण प्रेमाच्या अधिकरणात ज्ञान लागत असतं. प्रेमाच्या किंवा ज्ञानाच्या अधिकरणावर जे प्रेम नाही ते प्रेमच नाही, लक्षात घ्या. म्हणून प्रेमामध्ये अत्यंत समंजसपणा असतो, अत्यंत समंजसपणा. ते प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये कदाचित भोग नसेल. अहो, म्हणून गोपिकांनी इतकं प्रेम देवावर केलं की त्या प्रेमापुढे त्यांना भगवत प्राप्तीची सुद्धा तमा राहिली नाही, असं वर्णन भागवतांनी केलंय. जेव्हा प्रेमाचा अतिरेक होतो ना त्यावेळेला प्रेमास्पदाच्या प्राप्तीच्या इच्छा सुद्धा निवृत्त होत असतात. भक्तिशास्त्राचे सिद्धांत आहेत, आपण भागवत पहा या दृष्टीनं. मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला, भगवत तत्वावरच्या प्रेमाचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्या प्रेमापुढे ते प्रेम ज्याच्यावर केलं गेलं त्या प्रेमास्पदाची सुद्धा प्राप्तीची अपेक्षा राहत नसते. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. गोकुळामध्ये भागवतामध्ये पण भक्तिशास्त्रामध्ये इतरत्र त्याचा विचार जास्त आला. भागवतात संदर्भ आहेच आहेत, भरपूर आहेत, पण त्याची कथानक आपल्याला इतरत्र दिसून येतात. त्या भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेले. मोठी कथा आहे, आता ते सांगत बसायला वेळ, थोडक्यात सांगतो. श्लोकाचा संदर्भ असला तरी श्लोकाचा विस्तार विवरण न करता बोलतो म्हणजे संकोच होईल त्याचा. भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेले आणि एके दिवशी भगवंताला गोपिकांची आठवण झाली म्हणून भगवंताने उद्धवाला सांगितलं की गोकुळात जाऊन ये. उद्धवाचा अभिमान वगैरे काय जे असेल ते असेल, पण उद्धवाला पाठवलं. उद्धव गोकुळामध्ये आले, गोपिकांना भेटले. भगवंताकडून आल्या म्हणल्यानंतर गोपिकांनी त्यांना गराडा घातला. भगवंताबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. कसा आहे आमचा कान्होबा, बरा आहे का, अजूनही आमच्या दूध भाताची आठवण करतो का, आमचं स्मरण करतो का, आता त्याचं लग्न झालं म्हणून कळालं, बायको कशी आहे त्याची आम्ही बघितली नाही अजून, बरी आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का, त्याला साजेशी आहे का, तो फारच सुंदर आहे, तशी बायको मिळणं अवघडच आहे. मग उद्धवाने सांगितलं नाही नाही, अत्यंत सुंदर आहे, रुक्मिणी माता, अरे ती लक्ष्मीच आहे, त्यांना प्राप्त झालेली, अमुक आहे तमुक आहे, आमची आठवण करतो का, खूपदा रोज तुमच्या आठवणीशिवाय भगवंताचा दिवस जात नाही, तास जात नाही, असं तुमचं स्मरण. मग तो इकडं अमुक आहे का तमुक आहे का, सगळं बोलणं झालं. बोलणं झाल्यानंतर गोपिकांशी भेटून झाल्यानंतर उद्धवाला आनंद वाटला. भगवंताने आपल्याला का पाठवलं हेही उद्धवाला कळालं. आणि तिथून निघताना उद्धवांनी गोपिकांना विचारलं, मी आता पुन्हा भगवंताकडे चाललोय, कान्होबाकडे चाललोय, तर त्याला काही निरोप द्यायचा असेल तर काही निरोप द्या, काय आहे का तुमचा निरोप. मग काही गोपिकांनी सांगितलं, त्याला सांगा आम्ही त्याची फार आठवण करतो बरं. दुसऱ्या गोपिकेने सांगितलं, त्याला सांगा तो माझ्या घरामध्ये चोरी करायला आला तेव्हा मी त्याचा हात धरला होता ना, ती गोपिका मी आहे, आठवण सांगा त्याला. एका गोपिकेने सांगितलं, त्याला मी कान धरून त्याच्या आईकडे नेलं होतं, त्या गोपिकेने आठवण केली म्हणून सांगा. प्रत्येक गोपिकेने भगवंताला काही 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 निरोप दिलाय. सगळ्या गोपिकांचा समान निरोप एकच होता, भगवंताला एकदा गोकुळात ये म्हणाव. सगळ्या गोपिकांची अपेक्षा एकदा ये म्हणावं, नुसतंच तिथं बसून काय आठवण करतो, आता राजा झाला आम्हाला विसरला, ये म्हणावं त्याला, ये म्हणावं. सगळ्यांना विचारून झाल्यानंतर उद्धवाने राधेला विचारलं, राधे मी चाललो, काही निरोप.
निरोप म्हणल्यानंतर राधेने सांगितलं काही नाही, त्याला सांग एकदा येऊन जा म्हणून. बर सांगतो. उद्धव रथाकडे निघाले आणि निघता निघता राधेने त्यांना अडवलं, त्यांना सांगितलं थांबा उद्धवा, 1 मिनिट थांबा. काय? काही नाही, मला निरोप जरा बदलून द्यायचा आहे. काय निरोप? काही नाही, त्याला असं सांगा की तू येऊ नको, येऊ नको. आश्चर्य वाटलं. बरं सांगतो, हा निरोप सांगतो. ठीक आहे. उद्धव रथाच्या पायरीवर पाय देऊन रथ चढणारच होते. राधा तिथं गेली आणि राधेने सांगितलं थांबा थांबा, चढू नका. का? निरोप बदलायचा आहे. पुन्हा? हो. काय निरोप देऊ? काही नाही, त्याला म्हणावं एकदा येऊनच जा. उद्धव म्हणाले ठीक आहे, सांगतो सांगतो. उद्धव रथामध्ये बसले, रथ निघाला. थोडा पुढे गेला असेल, अजून वेगही त्याला प्राप्त झाला नाही, तेवढ्यात राधा मागून धावत गेली. उद्धवा थांबा 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 थांबा. कशा करता? आता काय बरोबर येते का? नाही. मग निरोप बदलायचा आहे. परत? हो, निरोप बदलायचा आहे. आता काय सांगू? नाही, त्याला सांगू तू येऊच नकोस आमच्याकडे, येऊच नकोस. उद्धव पुन्हा रथातून खाली उतरले, राधेजवळ गेले आणि तिला विचारलं काय अस्वस्थता आहे? एकदा ये म्हणतेस, पुन्हा येऊ नको, येऊ नको म्हणून निरोप देतेस, पुन्हा या म्हणून निरोप देतेस, पुन्हा येऊ नका म्हणतेस. कशा करता? कशा करता हे सगळं चाललंय तुझं? त्याला नक्की काय सांगू? ये म्हणू का येऊ नको म्हणून? एक काहीतरी मला सांग, तुझ्यामुळे मी गोंधळात पडलोय. काय सांगू? राधा म्हणाली नाही, शेवटचा निरोप आहे, आता बदल करणार नाही. का? काय निरोप? नक्की बदलणार नाही? नक्की बदलणार नाही, शेवटचा निरोप आहे, याच्या पुढे बदलणार नाही. काय निरोप देऊ? राधेने सांगितलं एकच निरोप दे, त्याला म्हणाव तू येऊच नकोस, तू येऊ नको. उद्धव म्हणाले राधे, अगं जो परमात्मा गोकुळ सोडून गेल्यापासून तुमच्या दिवसातल्या प्रत्येक क्षणाला परमात्मा सोडून दुसरा विषय राहिला नाही, कृष्ण सोडून दुसरा विषय राहिला नाही, त्या कृष्ण भेटी करता तळमळ असणं स्वाभाविक आहे. तू त्याला भेटायला येऊ नको असं का म्हणतेस? असं का म्हणतेस? त्यावेळेला राधेने जे सांगितलं ते मला आपल्याला सांगायचं आहे. कशा करता हे? म्हणून भागवतामध्ये अथवा भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाच्या अतिरेकामध्ये प्रेमास्पदाच्या प्राप्तीचीही आशा निवृत्त होते. का निवृत्त होते याचा सिद्धांत जो नारद महर्षींनी भक्तिसूत्रात सांगितलाय, त्या अनुषंगानं याचा विचार, राधेच्या बोलण्याचा विचार आपण करा. राधा उद्धवाला सांगताना असं सांगते की तो जर गोकुळात आला तर आम्हाला आनंद होणार नाही असं नाही. अरे त्याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाही. तो इथे येणार असेल तर आम्हाला आनंद आहे. त्यांनी इथं यावं अशीच आमची इच्छा आहे, त्यांनी यावं इथं. पण इथं येताना जर त्याला काही त्रास होणार असेल तर त्याला त्रास देऊन इथं आणण्यात आम्हाला समाधान नाही. त्याच्यापेक्षा तो न आला तर त्याच्या प्राप्तीच्या इच्छेत झुरत आम्ही मरू, पण त्याला त्रास देऊन त्याला इथं ये असं आम्ही म्हणणार नाही, असं आम्ही म्हणणार नाही. त्याला जर दुःख होणार असेल तर इथं त्यांनी येऊ नये. त्याला येण्यामध्ये अडचणी, तिकडचं काही सोडून काय आहे बाबा आता जाऊ दे, जाऊन येतो एकदा, असं जर त्याला वाटत असेल तर त्यांनी इथं येऊ नये, इथं येऊ नये. त्यांनी इथं, म्हणून भक्तिशास्त्रामध्ये नारद महर्षींनी याचा विचार सांगताना भक्ताच्या भक्तीच्या संबंधानं 2 भाव व्यक्त केले. एक भाव आहे भक्ती कशा करता आणि दुसरा भाव आहे भक्ती कशा करता. पहिला भाव आहे भक्ती कशा करता? आपल्या करता. स्वसुख सुखित्वम हे भक्तीचा हा एक हेतू, आणि तत्सुख सुखित्वम हा भक्तीचा दुसरा हेतू. हा भक्तीचा दुसरा हेतू. आम्ही भक्ती करतो, देवाला मागून घेतो, देवा अमुक पाहिजे, देवा तमुक पाहिजे, तुम्ही मला द्या. मी तुमचं किती 2 कोटी नामस्मरण करतो, मी 5 कोटी करतो, पण मला एवढं द्या, मला एवढं द्या. भागवताच्या प्रल्हादाच्या चरित्रात प्रल्हादाने, भगवान जेव्हा प्रल्हादाला म्हणाले की काहीतरी माग, तेव्हा प्रल्हादाने भगवंताला सांगितलं यस्त आशिष आशा असते नस भृत्य हा सवय वणिक. प्रल्हादाची भाषा आहे. प्रल्हाद म्हणतात यस्त आशिष आशा असते, तुमच्याकडून काही आशिष मिळावा, तुमच्याकडून काहीतरी मिळावं, याच्याकरता जो तुमची भक्ती करतो ना, यस्य आशिष आशा असते, तो कोण आहे?
नस भृत्यः तो तुमचा भक्त नाही, मग सवय वणिक तो तुमचा व्यापार करणारा व्यापारी आहे. तो तुम्हाला भक्ती देतोय आणि त्याच्या मोबदल्यात तुमच्याकडून प्रपंच मागून घेतोय, तो व्यापारी आहे. स्वसुख सुखित्वम हा भक्तीचा हेतू भक्तिशास्त्र मानत नाही. तत्सुख सुखित्वम माझी भक्ती त्याच्या सुखा करताय, त्याला बरं वाटणार असेल तर सगळं आहे, नाहीतर काही आम्हाला त्याची आवश्यकता नाही, काही आवश्यकता नाही. तो इथं येऊन त्याला दुःख होणार असेल, त्याचं सुख कशात आहे हे महत्वाचं. नारदांच्या चरित्रामध्ये एक गंमत सांगितली जाते. नारदांना एकदा भक्तीचा अभिमान झाला म्हणे. भगवंताला कळालं, भगवंताला सगळं कळतं, पण अभिमान भक्ताचा भगवंताला पटत नाही, आवडत नाही. नारदांच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला, माझ्यासारखा भक्त नाही, मी देवाचं केवढं भजन करतो, माझ्यासारखं भजन करणारा कोणी नाही. या अभिमानात देवाला भेटायला म्हणून गेले. भक्ताच्या अंतःकरणात अभिमान असेल तर भक्त भेटायला येण्यापूर्वी अभिमानाचा वास भगवंताला लागतो. अभिमानाची दुर्गंधीच ती भगवंताला कळते. परमात्म्याने लीला करायचं ठरवलं. नारद आले हे कळल्याबरोबर भगवंताने डोक्याला पट्टी बांधली, डोळे थोडेसे लाल केले, नाक थोडंसं वाहतं आहे अशी लीला केली, चेहरा म्लान करून घेतला, डोक्याला करकचून पट्टी बांधली आणि पलंगावर विवळत पडले. नारद महर्षी गेले, अरे देव आजारी आहे. देव आजारी पडतो का? पडतो. आजारी पडणारा देव असतो का? असतो. इथला जो देव आहे की नाही भगवान जगन्नाथ, ते आजारी पडतात. आता इथं त्या चंदन तलावामध्ये ते 21 दिवस येतात, नौकानयन करतात, इथून पुढे मग त्या गुंडेच्या मंदिरामध्ये जातात वगैरे वगैरे. हे सगळं नौका, कारण उकाडा आहे सध्या, ऊन आहे, त्यामुळे जरा संध्याकाळी फेरफटका बाहेर पाडायला म्हणून इथं या चंदन तलावामध्ये येतात, फेरफटका मारतात. पुन्हा गेले की मग पुन्हा उष्णता आणि थंडी पाण्यात राहिला म्हणून त्याला सर्दी होते, खोकला होतो, मग वैद्य येतात. इथं आहे, इथं पद्धत आहे. मग नंतरचे 7-8 दिवस या जगन्नाथाला फक्त काढेन औषध एवढ्यावरच ठेवतात आणि मग ते झाल्यानंतर मग थोडी मऊ खिचडी वगैरे, खिचडीचं फारच प्रस्त इथं, ती खिचडी खायला देतात. मग हळूहळू त्याचं, आता परवा एक दिवस 3-4 तास देवाचं मंदिरच बंद होतं. आपण आलो त्याच्या 2ऱ्या-3ऱ्या दिवशीची घटना असेल. 4 तास मंदिर बंदच होतं. कशामुळे केलं असेल काही बाहेर कळायला मार्ग नाही. 2ऱ्या दिवशी आम्ही दर्शनाला गेलो, त्यावेळेला चौकशी केली की इथं काल मंदिर का बंद होतं. तेव्हा तिथल्या पंड्याने सांगितलं, काल देवाला अजीर्ण झाल्यामुळे उलटी झाली होती आणि उलटी झाल्यामुळे ती सगळी उलटी धुवून काढायचं, त्याच्याकरता मंदिर धुवायचं, मग देवाला पुन्हा अभिषेक घालायचा, देवाचं जानवं बदला, वस्त्र बदला, हे सगळं करायचं, त्याच्याकरता वेळ लागला म्हणून 4 तास दर्शनच बंद होतं. देव आजारी पडतो का? पडतो. का पडतो? कारण त्याची ती लीला असते, दुसरं काही कारण नाही. नारद महर्षी येताना दिसले, भगवान आजारी पडले, भगवंताचं डोकं दुखायला लागलं, तळमळ करायला लागले. नारद महर्षी जाऊन बघतात, काय झालं देवा? फार डोकं दुखतं नारदा. आता याच्यासारखा नाटकी अजून जन्माला आला नाही, महानाटकी. नारदा फार डोकं दुखतं, बोलवत नाही, डोळे उघडून तुमच्याकडे बघवत नाही, फार डोकं दुखतं. आणि डोकं दुखतं एवढी क्षुल्लक गोष्ट, वैद्य नाहीत का? बोलवा कुणाला तरी. नाही, येऊन गेले, औषध दिलंय पण उपयोग होत नाही, फार डोकं दुखतं. नारद महर्षी म्हणाले, मी झेंडूबाम लावून देऊ का तुम्हाला? मी लावून देतो, डोक्याला काही चोळून देतो, तुम्हाला काही लावून देतो. डोकं दुखत असेल, सुंठ गरम करून कपाळाला लावली की डोकं दुखायचं थांबतं. मी वैद्य नाही, हे जुने आजीबाईचा बटवा आहे हा, त्याच्यातून आलेलं आहे आणि हे खरंच आहे, मला अनुभव आहे त्याचा. म्हणून आपल्याकडे असं म्हणतात ना, निरोगी जीवन सांगताना म्हणतात ना, आमच्या कपाळाला सुंठही लागली नाही. म्हणजे काय? म्हणजे कधी डोकंही दुखलं नाही, हे निरोगी जीवनाचं लक्षण सांगितलं जातं. आपल्याकडे म्हणतात ना, कधी कपाळाला सुंठ लागली नाही. सुंठ गरम करून कपाळाला लावली, डोकं दुखायचं थांबतं. करून आणू का देवा? रुक्मिणीने केलं, उपयोग झाला नाही.
बर मग आता काही नाही, फारच डोकं दुखतं. नारद महर्षी म्हणाले, देवा आता काय करू मी, झोपा थोडा वेळ, सकाळी उठा. नाही, झोपही लागत नाही, इतकं डोकं दुखतं. मग दुसऱ्या कोणत्या चांगल्या वैद्यांना बोलवू का, धन्वंतरीला बोलवू का, अश्विनी कुमारांना बोलवू का? तुम्ही म्हणाल ते वैद्य घेऊन येतो. शेवटी देवाने सांगितलं, नारदा मला काही डोकं दुखतं, वैद्य येतीलही, पण कोणत्याच वैद्याच्या औषधाचा उपयोग होणार नाही. कारण खरं डोकं दुखत असलं तर औषधाने थांबतं ना. लहानपणी शाळेत जायचं नाही म्हणून पोट दुखायचं नाटक केलं जातं. करतात की नाही मुलं? आम्ही केलं, तुम्ही केलं असेल, मला काय हसता, तुम्ही केलंच असेल. आणि पोट दुखणं हे नाटक इतकं व्यवस्थित असतं की इतर कोणत्या नाटकापेक्षा हे सहज वाटतं. कारण डोकं दुखतं म्हणलं की ते कळतं, तरी डोकं थोडं गरम झालेलं असतं, डोळ्यावरून कळतं डोकं दुखतंय. ते पोट दुखतंय हे कशावरूनच कळत नाही. पोट दुखतं. मग आई म्हणते, अरे थोडा ओवा खा, गरम पाणी पी, अमुक कर तमुक कर, शाळेत जा. नाही, पोटच दुखत नाही, पोटच दुखतं, फारच पोट दुखतं. ओवा खा, थांबलंच नाही. अमुक खा, थांबलंच नाही. पाणी पी, गरम पाणी पी, नाही, थांबलंच नाही. कुठपर्यंत हे पोट दुखत जातं? शाळेची वेळ टळून जाईपर्यंत. एकदा टळून गेली की पोट दुखत नाही. मग आहे की नाही हा अनुभव? का? कारण पोट दुखणं नाही, पोट दुखण्याचं नाटक आहे म्हणून औषधाचा उपयोग नाही. भगवान म्हणाले, नारदा कोणत्याच औषधाने माझं डोकं दुखायचं थांबणार नाही. मग वैद्याच्या औषधाने थांबत नाही. मग देवा, भगवान म्हणाले, काय नारदा, मला औषध माहितीये, माझं डोकं कशानं थांबेल दुखायचं याचं औषध मला माहितीये, पण ते आणून देणारं कोणी नाही. नारद म्हणाले, देवा काय थट्टा करता, काय बोलता? मी या त्रैलोक्यात संचार करणार आहे, मी आणून देतो तुम्हाला. बोला काय औषध पाहिजे? तुम्ही सांगाल ते औषध वाटेल तिथून आणून देईल. हिमालयात म्हणाल तिथं जाईल, इकडं म्हणाल तिकडं जाईल, कुठून म्हणाल तिथून औषध आणून देईल. सांगा फक्त औषध काय आहे. भगवंताने सांगितलं, काही नाही नारदा, लहान औषध आहे, छोटं औषध आहे. कुठं मिळतं? मी तेही सांगतो तुम्हाला, कुठं मिळतं ते सांगतो. बघा, तुम्ही विचार करून पहा, मला आणून द्या, आणतो. सांगा देवा काय औषध? भगवान म्हणाले, माझं डोकं दुखण्याचं थांबायचं असेल तर एकच औषध आहे. माझ्या भक्ताच्या पायाला लागलेली माती माझ्या कपाळाला लावली की डोकं दुखायचं थांबणार आहे. मला औषध माहिती आहे, बघा आणा शोधून. नारद महर्षी म्हणाले, त्याला काय असतं, आत्ता आणतो. थांबा, तुम्ही आणा, पण त्याच्यात एक गोष्ट आहे की ज्यामुळे हे औषध दुर्लभ आहे असं मी म्हणतो. काय अडचण आहे? भगवान म्हणाले, काही नाही, माझ्या भक्ताच्या पायाला लागलेली माती कपाळाला लावली की माझं डोकं दुखायचं थांबणार आहे. पण ज्या भक्ताने आपल्या पायाची माती देवाच्या कपाळाला लावायला दिलेली आहे तो मात्र नरकात पडणार आहे. बघा मिळतं का कुठं? नारद महर्षी निघाले, इकडं जा तिकडं जा, थोडी माती देता का? नाही, नरकात कुठं पडतो? नाही, नको, देवाचं डोकं दुखतंय. अरे मग काय औषध आहे? काही नाही, तुमच्या पायाची थोडी माती. नाही, मी भक्तच नाही. नरकात जायला कोणी तयार नाही. नारद महर्षी सगळीकडे फिरून आले, देवाला सांगितलं, देवा बरोबर आहे, औषध फार दुर्लभ आहे, मिळत नाही. कुठं गेला होतात? इकडं गेलो, तिकडं गेलो, या क्षेत्राला गेलो, त्या क्षेत्राला गेलो. सगळं सांगितल्यावर भगवंताने विचारलं, गोकुळात गेला होतात काय? गोकुळात गेलात? नाही म्हणे देवा, गेलो नाही. तिथं जाऊन विचारा, कदाचित तिथं औषध मिळेल. नारद महर्षी गोकुळात आले. सगळ्या गोपिका भोवती जमा झाल्यानंतर नारदांनी गोपिकांनी विचारलं, काय म्हणतो कान्होबा आमचा? नारद महर्षी म्हणाले, खूप छान चाललंय, पण आज त्यांचं सकाळपासून डोकं फार दुखतंय. गोपिका विवल झाल्या. अरे कान्होबाचं डोकं दुखतं, काय औषध पाणी काही केलं नाही? एवढा मोठा राजा आहे, तिथं वैद्य नाहीत का? असलं कसलं राज्य करतो? आणि त्याच्या 16,108 बायका आहेत, त्या काही फक्त जेवायला खायलाच करून घेतल्या आहेत काय?
बसून त्यांनी डोकं दाबून देऊ नये, भगवंताला काही लावू नये, डोक्याला काही मलम वगैरे लावावं, काही अंजन लावावं, त्याच्याने थोडासा आराम पडेल असं काहीतरी करावं. करता येत नाही का? एवढ्या बायका करून केल्या काय त्याने? नाही म्हणे, औषधोपचार झाला. मग वैद्याने केला? हो वैद्याने केला. कुणी केला? धन्वंतरीनं केला. मग काय अडचण आहे? डोकं दुखायचं थांबत नाही. मग त्याला औषध काय? औषध देवाला माहिती आहे, त्याने सांगितलंय. सांगा ना काय औषध? काय औषध आहे? नारदांनी गोपिकांना सांगितलं, काही नाही, भक्ताच्या पायाला लागलेली माती देवाच्या कपाळाला लागली की डोकं दुखायचं थांबणार आहे. पण भक्तांनी देवाच्या आपल्या पायाची माती देवाला दिली तर तो भक्त नरकात जाणार आहे. गोपिका म्हणाल्या, किती किलो पाहिजे ते सांगा, आम्ही चिखलात नाचून येतो, पायाला चिखल लावून येतो, माती लावून येतो, तुम्हाला किती किलो माती पाहिजे देवाच्या कपाळाला लावायला? नारद महर्षी म्हणाले, तुम्ही वेड्या झालात काय, मूर्ख आहेत काय, तुम्हाला कळत नाही का? अगं तुम्ही नरकात पडाल. त्या म्हणाल्या, त्यानंतर आधी त्याचं डोकं दुखायचं थांबलं पाहिजे, आम्ही नरकात पडलो तरी चालेल. नारद महर्षी ती माती घेऊन आले, देवाच्या कपाळाला लावली. देव म्हणाले, हा आता एका क्षणात थांबलं बघा. भगवान म्हणाले, वा शांत वाटलं, बरं वाटलं. नारदाने विचारलं, आता गोपिका सगळ्या नरकात जातील? भगवान म्हणाले, काय गोपिका नरकात जातील? ज्याने देवाचं दुःख दूर केलं तो नरकात जाईल काय नारदा? जात नाहीत, जात नाही, जात नाही. मग कोणत्याही भक्ताच्या पायाची चालली असते. नारद महर्षी म्हणाले, मी इथंच होतो की, मग हे डोकं का चाललं नाही आधी तुमच्या पायाची? आपण म्हणायचं ना, हे बघा तुम्हाला डोकं दुखतंय ना, मी भक्त आहे, तुम्हाला भक्तीचा अभिमान होता ना, माझ्यासारखा भक्त नाही म्हणून तुमच्या पायाची माती माझ्या कपाळाला तिथंच लावली असती तर तुमचं भक्ताचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं असतं. पण तुम्ही खरे भक्त नाहीत का? कारण तुम्ही भजनाचा आनंद तुमच्या करता श्रेष्ठते करता घेता. गोपिकांनी भक्ती केली ती मला सुख मिळावं म्हणून. स्वसुख सुखित्वम आणि तत्सुख सुखित्वम, भक्तीचे दोन प्रकार नारद महर्षीने सांगितले. मी हे सगळं सांगतोय ते प्रेम याच्या करता सांगतोय. आणि भगवंताचं सगळं हे चरित्र जे आपण 3 टप्प्यात बघतो त्याच्यातला पूर्वार्ध हा सगळ्या अशा अलौकिक प्रेमानं भरलेला आहे. कुठपर्यंत? रुक्मिणी मातेचं हरण करून त्यांच्याशी विवाहबद्ध होईपर्यंत भगवंताचं प्रेमच आपल्याला दिसतं. इथं ज्ञान नाही का? मी पुन्हा सांगतो, ज्ञान आहे. इथं वैराग्य नाही का? आहे. भगवान गोकुळ सोडून गेले, हे वैराग्य नाही का भगवंताचं? आहे. भगवंताला गोपिकांनी जाऊ दिलं, हे भक्ताचं वैराग्य नाही का? आहे. पण त्या वैराग्याच्या मुळाशी सुद्धा प्रेम आहे. ऐका, मी या 3 टप्प्याचा जो विभाग करतोय ना, या विभागामध्ये पुन्हा अंतरंगात विकल्प आहेच आहेत, प्रकार आहेच आहेत. पहिला टप्पा प्रेमाचा आहे, याचा अर्थ प्रेम प्राबल्यासह वैराग्य ज्ञान आहे. दुसरा टप्पा ज्ञानाचा आहे, तिथं ज्ञान स्वरूपतेसह प्रेम आणि वैराग्य आहे. आणि तिसरा टप्पा जो वैराग्याचा आहे, त्या वैराग्य प्राबल्य तिथं असलं तरी ते प्राबल्य भक्ती ज्ञानासह आलेल्या वैराग्याचं प्राबल्य आहे. हे लक्षात घ्या. भगवंताचं चरित्र अशा भिन्न भिन्न भावनेमध्ये गुंतलेलं आहे. तो गुंता सोडवणं माझ्यासारख्या सामान्य वक्त्याचं काम नाही आहे. त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज लागतील, त्याच्याकरता नामदेव रायनाथ महाराजांसारखे, समर्थांसारखे संत लागतील, तर त्यांनी तो गुंता सोडवावा. आपल्याच्यानी सुटत नाही. जेवढं समजतं तेवढ्या पुरतं मांडत जावं, एवढंच आहे. आज 8:30 वाजून गेलेत, पण मी सोडणार नाही. कारण आपल्याला 10, 10:30 पर्यंत कथा संपवायचीच आहे. नंतर एकदम जेवणच आहे. त्यामुळे कळ सोसणं भाग आहे. थोडा वेळ बोलायचं आहे. आज सांगता करायची आपल्याला. आज अनेक लोकांच्या परतीच्या गाड्या आहेत, त्यांना आपल्याला पाठवायचं आहे, त्यांना निरोप द्यायचा आहे. काही उद्या सकाळी आहेत, त्यांनाही निरोप द्यायचा आहे. जास्त वेळ सांगू नका, अजून खरेदी राहिली असं एकाने मला आत्ताच सांगितलं. त्यांना वेळ दिला पाहिजे. जाता जाता एखाद्या वेळेला भगवंताचं दर्शन करून जायचं असेल तर त्याला वेळ लागेल. इकडं जायचं तिकडं जायचं, कुठं काही असतं, पसरलेलं असतं, सगळा पसारा आवरायचा असतो.
पुन्हा बांधाबांध करायची असते, वेळ लागतो, मान्य आहे. त्यामुळे सगळा खूप विस्तार करणार नाही. आपल्याला आज काही खाणं नाही आहे, एकदम जेवण आहे, त्यामुळे थोडा वेळ बसून राहा. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र चिंतनाचे जे 3 विभाग आपण करतो आहोत, ते विभाग म्हणजे ज्याला वॉटर टाईट कंपार्टमेंट्स म्हणतात, असे विभाग नाही आहेत. हे असे विभाग नाही आहेत की ज्या जीवनामध्ये प्रेमाचा ज्ञानाचा संबंधच आला नाही, प्रेमाचा वैराग्याचा संबंधच आला नाही, असे विभाग नाही आहेत. हे या विभागामध्ये अंतर्गत प्रकार खूप आहेत, अंतर्गत विकल्प खूप मांडता येणार आहेत. भगवंताच्या पहिल्या विभागामध्ये प्रेम येतं, प्रेम प्राबल्य आपल्याला दिसतं. भगवंताच्या चरित्रामध्ये अशा अनेक घटना आहेत की जिथं भगवान श्रीकृष्णांच्या अंतःकरणातलं भक्तांविषयीचं प्रेम आणि भक्तांच्या अंतःकरणातलं भगवंताविषयीचं प्रेम भगवत चरित्र नटवणार आहे, भगवत चरित्र सजवणार आहे. कारण प्रेम ही संकल्पना फार वेगळी आहे. ते प्रेम जर जीवनामध्ये नसेल, म्हणून तुम्ही बघा आपल्याकडे असंच आहे. आपलं जीवनचरित्र आपण बघा ना, आपण भगवंताशी तुलना करायची नाही, पण चरित्र आपला जीवन प्रवास तो याच मार्गाने पुढे जाणार आहे. लहानपणी मूल जगतं ते प्रेमावरच जगतं, लाडाकोडातच जगतं. थोडंसं मोठं झालं, शाळेत जायला लागलं, वरचे वर्ग यायला लागले की माणसं म्हणतात आता लाड बास झालं, अभ्यास करा, शहाणं व्हा जरा. तिथं ज्ञानाचा विचार येतो, प्रेमानंतर ज्ञानाचा टप्पा येतो. आणि मग ज्ञान संपन्न होऊन तो नोकरी करायला लागतो, मोठा होतो, कालांतराने निवृत्त झाला की मग लोक म्हणतात आता द्या सगळं सोडून आणि लागा परमार्थाला. तिथं वैराग्याचा विचार येतो. आपलं जीवन ह्याच्यापेक्षा वेगळं काय चाललंय सांगा? आपल्या जीवनातला बाल्य अवस्थेचा भाग हा प्रेमाचा आहे, तारुण्य ते प्रौढावस्था हा भाग आपला ज्ञानाचा आहे, आणि प्रौढावस्थेपासून ते वृद्धावस्थेचा काळ हा आपला वैराग्याचा आहे. हेच आहे ना. म्हणून भगवंताचं चरित्र सुद्धा तेच बघायचंय आपल्याला की तोच आदर्श भगवंताचा आणि संतांचा आपल्या जीवन चरित्राच्या विचारात आपल्याला आपल्या समोर राहावा. याच्याकरता लहानपणी आपल्याला सगळेच प्रेम करतात, आजूबाजूचे करतात, नातेवाईक करतात, आलं की स्वागत करतात, कडेवर उचलून घेतात, त्याला चॉकलेट देतात, त्याला लाडू देतात, त्याला खडीसाखर देतात, नवीन कपडे देतात, कधी आलास म्हणतात, येता जाता त्याचे मुके घेतात, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात, त्याला कुरवाळतात, तो किती गोड दिसतो, तो किती चांगला दिसतो असं करतात. मग त्याची आई त्याची दृष्ट काढते. हे सगळं प्रेमच आहे. फक्त आपल्या जीवनचरित्रात आणि भगवंताच्या जीवनचरित्रामध्ये फरक हा आहे की आपलं पहिलं जीवन प्रेमात आहे, पण तिथं ज्ञानाचं अधिकरण नाही आहे, तिथं वैराग्याचा दूर दूर पर्यंत मागमूस नाही आहे. भगवंताचं ह्याच्या वेगळं आहे. आपल्या तारुण्यापासून प्रौढावस्थेमध्ये आपल्याला ज्ञान आहे, पण भगवान ज्ञान स्वरूप झालेत. आपण व्यावहारिक ज्ञान मिळवतोय की ज्या ज्ञानाला वैराग्याची निर्मिती करण्याचं ताकद नाही आहे, जे ज्ञान प्रेमातून उत्पन्न झालेलं नाही आहे. आणि आपल्या म्हातारपणात आपल्यालाही वैराग्य आलेलं असतं, पण ते अनिच्छेनं आलेलं असतं, नाईलाज म्हणून ते वैराग्य असतं. आम्हाला त्याही वेळेला चणे खायचे असतात, पण आमचे दात पडलेले असतात म्हणून नको म्हणावं लागतं. इतकाच फरक आहे. आमच्या प्रेम ज्ञान आणि वैराग्यामध्ये आपापतः बंध, काही एकमेकांचे अनुबंध नाही आहेत, एकमेकांचा त्यांचा संबंध नाही आहे. भगवंताच्या जीवनचरित्रामध्ये एकमेकांचा संबंध आहे, त्यांचा अनुबंध आहे. म्हणून पहिला जो टप्पा आहे तो प्रेमाचा असला तरी त्या प्रेम प्राबल्यात ज्ञान अधिकरणासह वैराग्यही लपलेलं आहे, हे लक्षात घ्या. कारण प्रेमामध्ये वैराग्य सुद्धा येतं. प्रेमामध्ये वैराग्य नसतं असं नाही. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याकरता वाटेल ते सोडायची आपली तयारी असते. हे वैराग्य प्रेमात दिसत नाही का? हे असतंच ना. गोकुळामध्ये भगवान गेले, तिथं भगवंताचं जाणं हे केवळ आणि केवळ प्रेमाचा भोग, प्रेमाचं आविष्करण, प्रेम देणं, प्रेम घेणं एवढ्याच करताय. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर ते वर्णन करायचं झालं तर ज्ञानोबराय म्हणतात, गोकुळातले गोपाळ आणि गोपिका यांचं वर्णन ज्ञानोबरायांच्या शब्दामध्ये जर करायचं झालं तर अमृताची ओतली जे प्रेमाची पिऊनी मातली.
असं त्यांचं वर्णन करता येण्यासारखं आहे. अमृताची वतली पण प्रेम पिऊनी मातली. त्या प्रेमाबद्दल आपण किती बोलू, ते कोणत्याही रूपामध्ये प्रकटतं. कशाला प्रेम म्हणायचं? एक व्याख्या काल आपण सांगितली, सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे यद्भाव बंधनम योनो तत्प्रेमा परिकीर्तितः. पण हे प्रेमाची व्याख्या झाली, पण प्रेम ओळखणं अवघड आहे, कारण ते कोणत्याही रूपात प्रकट होतं. कधी अनुकूल रूपात प्रकट होतं, कधी प्रतिकूल रूपात प्रकट होतं, कधी अनुकूल करण्यात प्रकट होतं, कधी प्रतिकूल क्रियेत प्रकट होतं. अहो, मी आपल्याला विरोधी सांगत जातो, दोन्हीकडे प्रेम आहे की नाही मला सांगा. आई जवळ घेते ना आई मारते, दोन्हीकडे प्रेम मानाल की नाही? जवळ घेणं ना मारणं या दोन क्रियांमध्ये विरोध नाही? विरोध आहे ना. परस्पर विरोधी असणाऱ्या क्रियांमध्ये सुद्धा एक प्रेम समानत्वानं राहू शकतं, कारण प्रेमाचं आविष्करण कोणत्या रूपात होतं हे कुणालाही कळत नाही. आई मुलाला मारते, कशामुळे मारते? कशामुळे मारते? हा मरावा अशी इच्छा आहे? हा आपल्यापासून तुटावा ह्या इच्छा आहे? याला त्रास व्हावा अशी इच्छा आहे? नाही, ती त्याला मारते त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. प्रेम प्रतिकूल रूपातही प्रकट होतं. भगवंताने आपल्याला भागवतामध्ये हे सांगितलंय की ज्यांच्यावर मी प्रेम करतो ना, पहिल्यांदा काही करत असेल तर त्यांच्या घरामध्ये चोरी व्हावी अशी व्यवस्था करतो. काय पद्धत आहे? चोरी व्हावी, त्याच्या घरामध्ये चोर घालतो मी. त्या नारद पांचरात्रामध्ये एक प्रमाण आलंय. भगवंताने नारद पांचरात्र फार सुंदर ग्रंथ आहे, तो जाऊ दे आता, त्याचा इतिहास आणि त्याच्या ग्रंथाबद्दल काही मला परिचय द्यायचा नाही. पण नारद पांचरात्रामध्ये एक प्रमाण आलंय की भगवान आपली कृपा करतात हे कशावरून ओळखावं? भगवान आपल्यावर कृपा करतात हे कशावरून ओळखायचं? की आपल्याला लॉटरी लागली म्हणजे भगवंताची कृपा, आणि आपल्या जीवनामध्ये काही प्रतिकूल निर्माण झालं, भगवंताची अवकृपा. असं आहे? उलट आहे, उलट उलट आहे. प्रेमाकडे, भगवत तत्वाकडे, परमार्थाकडे, भक्तीकडे बघण्याची दृष्टी उलटी असते. नाथाच्या घरची उलटी खूण बघा. माझी कृपा झाली, माझ्या भक्तावर मी कृपा केली, हे कशावरून ओळखायचं? नारद पंचरात्रांनी त्याचे 4-5 निकष सांगितलेत आपल्याला. एखाद्याला गावातल्या लोकांनी गावातून हकलून दिलं, समजावं माझा अनुग्रह झालाय. मद अनुग्रह लक्षणम, माझ्या अनुग्रहाची लक्षणं सांगतो. एखाद्याला दुर्धर रोग झाला, समजावं माझा अनुग्रह आहे. भावाभावामध्ये भांडण झालं आणि मध्ये भिंत उभी राहिली, भगवान म्हणतात माझा अनुग्रह आहे. त्याचा अपमान झाला, माझा अनुग्रह आहे. मरणाच्या जवळ यातना झाल्या, माझाच अनुग्रह आहे. भगवान हे सांगतात. आपण नारद पंचरात्र पहा. एखाद्याला गावातून हकलून देणं हा काही भगवंताचा अनुग्रह आहे? भावाभावात भांडण होणं हा भगवंताचा अनुग्रह आहे? जर भांडण झालं असेल तर याच दृष्टीने पहा, तो अनुग्रहच वाटतो. झालं असेल तर भावाभावात भांडण व्हावं ही भगवंताची इच्छा नाहीये, ही इच्छा नाहीये. पण जर झालं असेल तर या दृष्टीनं त्याच्याकडे बघून जीवनाचं समाधान करून घेता येतं. म्हणून मी आपल्याला सांगतो, भावाभावात भांडण होणं म्हणजे काय? म्हणजे आपल्या ममत्वाची व्याप्ती कमी होणं. जे ममत्व आपलं विस्तारलेलं असतं ते भांडण झाल्यामुळे आता मी तुझं तोंड बघणार नाही, ममत्व कमी झालं. प्रपंचावरची ममत्वाची भावना हळूहळू कमी होण्याची पहिली पायरी, आता तुझं तोंड बघणार नाही. घरात भिंत, तुझं माझं झालं, आता संबंध संपला, ममत्व कमी झालं.
दुर्धर रोग निर्माण झाला, भगवंताची कृपा, गावातल्या लोकांनी हाकलून दिलं, भगवंताची कृपा, नारद पुष्कळ विस्ताराने, जाऊ द्या तो विषय आता नाही. पण प्रेम प्रकट होताना ते अनुकूल प्रतिकूल कुठल्याही रूपामध्ये प्रकट होतं. सांभाळणं हेही प्रेम आहे आणि त्याच्यावर अवलंबून राहणं हेही प्रेम आहे. आई वडील मुलाला लहानपणी सांभाळतात, प्रेम नाही? प्रेम आहे. आणि हेच आई वडील म्हातारे झाले की त्याच मुलावर अवलंबून राहतात, हा विश्वास नाही मुलावरचा, प्रेम नाही? प्रेमच आहे. प्रेमाच्या बाबतीमध्ये व्याख्या करणं खूप अवघड आहे. ज्ञानोबारायांनी म्हटलंय, हाही बोलोनी भावो तुझं दाऊ आम्ही भिवो, जे रुसता बांधे ठावो ते प्रेम गाहे. रुसता बांधे ठावो ते प्रेम. कितीतरी ठिकाणी ज्ञानोबारायांनी प्रेमाची व्याख्या करणं अवघड आहे, पण ज्ञानोबारायांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलंय. आवडी जेथ पडे त्याची अवसरे पुढे पुढे, रिगो लागे घडे प्रेम आईसे. 2-3 ठिकाणी ज्ञानोबारायांनी त्याचं चिंतन केलंय. भगवंताचं पूर्वचरित्र, भगवंताचा पहिला विभाग हा प्रेमाचा आहे, की ज्या प्रेमाला ज्ञानाचं अधिकरण आहे, ज्या प्रेमामध्ये वैराग्य लपलेलं आहे. असं भगवत चरित्र आपल्याला गोकुळ ते रुक्मिणी मातेच्या विवाहापर्यंत आपल्याला दिसून येतं. भगवंताचा रुक्मिणी मातेशी जो विवाह झाला तो विवाह सुद्धा प्रेमाचाच आविष्कार आहे. रुक्मिणीने भगवंताला पाहिलं नाही, भगवंतानी तरी कुठं रुक्मिणी मातेला बघितलंय. पण रुक्मिणी माता ऐकलेल्या भगवत चरित्रावरून हाच आपला पती हे ठरवते आणि तिच्या अंतःकरणातल्या त्या दृढ निश्चयाच्या जाणीवेतून परमात्मा हीच आपली पत्नी आहे असं ठरवतात. एकमेकांना न बघता एकमेकांबद्दल ऐकून प्रेम निर्माण झालंय. आपण पहा, तिथपर्यंत भगवान गेले, रुक्मिणी मातेला उचललं, परत आणलं, आपल्या रथात ठेवलं, स्तब्धी भाव निर्माण केला. भगवान तिथून निघून गेल्यानंतर मग लोकांना जाग आली. मग हे सगळे निघाले, रुक्मी निघाला, असं झालं तसं, भगवंताचा पाठलाग केला, मारण्याचा प्रयत्न केला, भगवंताने सगळ्यांना मारलं. रुक्मी प्रतिज्ञा करून निघाला होता, भगवंताने त्याची प्रतिज्ञा पूर्ण होऊ न दिल्यामुळे त्याला आपलं नगर सोडून बाहेर राहावं लागलं. नंतर बलराम दादानी त्या रुक्मीला पुढे मारलं, असं वर्णन भागवतामध्ये आपल्याला सांगितलं जातं. तो विचार वेगळा. पण त्या रुक्मिणी मातेकरता, ज्या रुक्मिणी मातेला कधी बघितलेलं नाही, त्या रुक्मिणी मातेच्या प्राप्तीकरता भगवंताने आप्त स्वकीयांबरोबर भांडण केलं, अनेकांना मारलं, स्वतःचा प्राणपणाला लावला. एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये जाऊन बरोबर तिला उचलून आणलं, हे धाडस दाखवलं. हे सगळं प्रेमाचाच आविष्कार आहे. ते प्रेम नसतं तर भगवंताने हे केलं नसतं. त्याच्यानंतरचा कोणताही विवाह हा प्रेमातून झालेला नाही आहे. रुक्मिणी मातेचा एकमेव विवाह भगवंताबरोबर झाला, तो प्रेमातून झाला. जांबुवती आली, प्रेमातून नाही आली. सत्यभामा आली, प्रेमातून नाही आली. काल आपण बोललो, सत्राजित राजाने आपली मुलगी सत्यभामा ही भगवंताला दिली, ही प्रेमाने नाही दिली, समंतक मण्याचा आळ जावा याच्याकरता म्हणून दिली, भगवंताने स्वीकारली. पण याचा अर्थ प्रेमातून हे विवाह झाले नाहीत म्हणून भगवंताने यांच्यावर प्रेम केलं नाही असं नाही. यांच्यावरही भरपूर प्रेम, सत्यभामेवर प्रेम नाही असं नाही, जांबुवतीवर प्रेम नाही असं नाही, सर्वांवर भगवंताने अंतःकरणातून प्रेम केलं. पण विवाह झाला, प्रेमातून विवाह झाला तो रुक्मिणी मातेबरोबर. बाकीचे विवाह तशा अर्थाने हे औपचारिकता, व्यवहार म्हणून झाल्यासारखे दिसतात. नंतर त्या सोडवून आणलेल्या सगळ्या स्त्रिया भगवंताच्या पत्न्या झाल्या. काय ती जबाबदारी घेण्यातून आहे. ते यांना आपण सोडवलं असेल तर यांचा निर्वाह करण्याची आपली जबाबदारी आहे म्हणून केलेला तो विवाह आहे. 16,108 सहज नाही आहेत. 16,100 राण्यांबरोबर जो विवाह झाला तो जबाबदारी स्वीकारण्यातून झालाय.
7 विवाह भगवंताच्या जीवनामध्ये घडले, ते वेगवेगळ्या कारणाने घडले, आणि एक विवाह भगवंताचा झाला, तो प्रेमातून झाला, तो रुक्मिणी मातेबरोबर. अशी 16,108 संख्या आहे. ते आता लोकांना काही वाटू दे, ते 16,108. मला एकाने विचारलं, एवढे लग्न कशाला? म्हणलं, तुला काय करायचंय? देव आहे तो, करेल, तुला काय ताप आहे? म्हणलं, एवढे कुठे बायका असतात का? आणि मग एवढे केले असते तर कसं चालत असेल? मग मी गावात चौकशी केली, तेव्हा लक्षात आलं, याला एकच आहे, ती नीट वागवत नव्हती, म्हणून याला तेवढ्याची चिंता पडली होती, याचं कसं होत असेल. तुला काय करायचंय? केलं भगवंताने, लीला आहेत भगवंताच्या, ऐकाव्यात, समाधान मानावं. 16,108 जणींचा निर्वाह तो करतो, पत्नी म्हणून करतो. तर आम्ही जर भगवंताबद्दल पत्नीभाव ठेवला तर तो आमचा निर्वाह करणार नाही का? हा विश्वास संपादन करावा त्याच्यातून. आमचे गुरुजी सांगायचे, भगवंताने 16,108 लग्न केले. का 16,108? याला का महत्व आहे? गुरुजी सांगायचे, काही महत्व नाही, 109वी मिळाली नाही म्हणून केली नाही, एवढंच आहे. 108च का केली? 9वी का केली? मिळाली नाही म्हणून. तुम्ही 9वी व्हा, तो तुमच्याशी करायला तयार आहे. आपण म्हणू तर आम्ही भगवंताची पत्नी होऊ, हा सगळा प्रेमाविष्कार. त्यानंतर भगवंताचं जे तारुण्य आहे ते प्रौढावस्थेपर्यंत भगवंताचं संपूर्ण जीवन हे ज्ञान स्वरूप जीवन आहे. तिथं भगवंताच्या ज्ञानाला प्राधान्य आहे, ज्ञान स्वरूपतेला प्राधान्य आहे, ज्ञान प्राप्ती करता केल्या गेलेल्या साधनेला प्राधान्य आहे. 14 विद्या आणि 64 कला भगवंतानी प्राप्त करून घेतल्या. हे सोपं आहे का? 64 दिवसामध्ये 64 कला प्राप्त करून घेतल्या. 8 आठवडे भगवान आपल्या गुरूंच्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमात राहिले आणि अहोरात्र परिश्रम करून त्यांनी 14 कला 64 विद्या प्राप्त करून घेतल्या, असं वर्णन आहे. काय येत नव्हतं भगवंताला, कशाचं ज्ञान नव्हतं, सगळं ज्ञान होतं भगवंताला. काही येत नव्हतं असं काहीच नाही भगवंताकडे. चौदा विद्या 64 कलांचा विचार आपण करून बघा. या 14 विद्या कोणत्या, या 64 कला कोणत्या, महाभारतामध्ये त्याची यादी दिलेली आहे. चौसष्टच्या 64 मी सांगू शकतो, कारण माझ्या पुढे लिहिलेलं आहे. सगळं भगवंताला येत नव्हतं, काही येत नाही असं भगवंताजवळ काहीही नव्हतं. भगवंताला गीत गाता येत होतं, भगवंताला वाद्य वाजवता येत होतं, भगवंताला नृत्य करता येत होतं. रासक्रीडेतून भगवंताने आपलं नृत्य कौशल्य व्यक्त केलं. पूर्वीच्या काळामध्ये जी गुरुकुल पद्धत होती, त्या पद्धतीमध्ये गुरु विद्यार्थ्याला जे शिक्षण देत होते ना, ते शिक्षण फक्त आत्मज्ञानाचं नव्हतं, ते शिक्षण फक्त वेदाचं नव्हतं. ज्याच्याने ज्या ज्या विद्येने मानवी जीवनामध्ये आनंद निर्माण होतो, ज्या ज्या विद्येने मानवी जीवनाचं उन्नयन होतं, जी जी विद्या स्वपर कल्याणाकरता कारण ठरते, जी जी विद्या स्वपर मनोरंजनाकरता कारण ठरते, जी जी विद्या आत्म आणि पर सुखाला निमित्त ठरते, त्या त्या सर्व विद्यांचं दान हे त्या गुरुकुलामध्ये होत होतं पूर्वीच्या काळामध्ये. आमचे गुंडा महाराज चुडामणी महाराजांकडे शिकले, त्यावेळेला त्यांच्या पाठशाळेमध्ये फक्त शास्त्र शिकवलं नाही, वाद्य शिकवलं, नृत्य शिकवलं, गायन शिकवलं. आमच्या गुंडा महाराजांचं गायन गाण्याकरता हैदराबादचा नवाब कीर्तनाला येत होता, असं वर्णन आहे त्यांच्या चरित्रामध्ये. परधर्मी आहे तो, पण गाणं इतकं प्रगल्भ होतं, गाणं इतकं परिपूर्ण होतं की गाण्याचा जो दर्दी आहे, ऐकण्याचा जो दर्दी आहे, तो धर्म जातीचा विचार न करता कीर्तनाला येऊन बसत होता. तो निजाम यायचा, त्यांनी महाराजांसमोर मोहरांचं ताट ठेवले होतं, वर्णन आहे त्यांच्या चरित्रामध्ये. कारण गुरुकुलामध्ये ते शिक्षण होतं. जोडणा महाराजांना सतार उत्तम वाजवता येत असे, कारण त्यांच्या गुरूंनी शिक्षण दिलं होतं.
गाणं होतं, वाद्य होतं, नृत्य होतं. त्याच्यातून तर आमचं चक्री भजन सुरू झालं. नृत्य आहे त्याच्यामध्ये. त्या नृत्याचं शिक्षण चूडामणी महाराजांनी गुरूंनी त्यांना दिलं. पूर्वीचं गुरुकुल मानवी जीवनातलं एकही अंग अपूर्ण न ठेवणारं शिक्षण देत होतं. आज आम्ही शाळेत जातो तर तेवढंच शिकतो, बाकीचं काही येत नाही. शाळेत हुशार असतो पण बाकीचं काही येत नाही. मग खेळाकरता दुसरं, मग ह्याच्याकरता तिसरं, मग गाण्याकरता चौथा क्लास लावा. नाही, शाळेनेच हे द्यायला पाहिजे, अशी गुरुकुलाची रीत होती. भगवान सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. तिथं त्यांनी गायन शिकलं, वाद्य शिकले, नृत्य शिकलं, नाट्य शिकले. भगवान त्यांच्या एवढा नाटकी दुसरा कोणी नाही. कोण नाटक करतं? त्यांच्या एवढा नाटक करणारा दुसरा कोणी नाही. त्यांच्या एवढा प्रेम करणारा दुसरा कोणी नाही. आलेख्य नावाचे, आलेख्य म्हणजे चित्रकला. विद्येतून आलेख्य म्हटलं की वेगळं काहीतरी वाटतं. आज आपण आलेख शब्द वापरतो. आलेख भूमितीमध्ये अमुकमध्ये ते आलेख काढला जातो. त्या उभ्या आडव्या रेषांमधून मग त्या चौकोनावर टिंब देत 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 आलेख काढला जातो. तो आलेख म्हणजे काय? आजही चित्रकलेमध्ये ही एक पद्धत आहे. उभ्या आडव्या रेषा मारून एखादं चित्र काढलं जातं. ही आलेख्य, ही कला आहे. 14 विद्यान आणि 64 कलांमधली ही एक कला सांगितली जाते. आणखीन एक विद्या आहे, त्या तुम्हाला माहिती असेल, पाहिलं असेल तुम्ही कदाचित. ते तांदूळावर लिहून देतात बघा काही काही लोक. एक तांदूळ घेतात आणि त्याच्यावर काहीतरी चित्र काढून देतात. अशी एक विद्या आहे ना, अगदी बारीक तांदूळावर काढलं जातं ते. त्याला तंडुल कुसुमवली विकार विद्या असं नाव आहे संस्कृतात. लहानशा पदार्थावर मी पाहिलंय ते एका तांदूळाच्या दाण्यावरती, एक तांदूळाचा दाणा, एकच दाणा, एक तांदूळाचा दाणा, त्याच्यावर एक श्लोकी भागवत लिहिलं होतं एका तांदूळाच्या दाण्यावर. आता ते लिहिणाऱ्याने कसं लिहिलं असेल आणि वाचणाऱ्याने कसं वाचावं हा प्रश्न वेगळा, पण ती कला आहे. त्याला तंडुल कुसुमवली विकार विद्या असं म्हणतात. ही कला आहे, ती भगवंताला येत होती. त्याशिवाय भगवान आपल्या सगळ्यांच्या कपाळावर इतकं बारीक लिहित नाही. त्याशिवाय ते कुणालाच कळत नाही, वाचता येत नाही. किती झूम केलं तरी वाचता येत नाही. आता त्या मोबाईलची इतकी सवय झाली, ते वाचता आलं नाही की त्याला मोठं करायचं. परवा विमानतळावरून येताना काय सवयी असतात. एक वर्तमानपत्र ठेवलेले असतात, ते काही दिसलं नाही म्हणून एक माणूस वर्तमानपत्रावर असं करत होता. आता ते तिथं कसं मोठं होईल, ती सवय. आता काय करावं त्याला, असल्या सवयी लागल्या आहेत आपल्याला. वर्तमानपत्रावर असो, आता ते मोठं कसं होईल वर्तमानपत्रातलं. पुष्कळ विद्या भगवान शिकले. हे सगळं ज्ञान ग्रहण त्यांनी केलं. या ज्ञानाचा आत्मज्ञानाशी काय संबंध आहे? गुरुकडे जावं ते आत्मज्ञानाकडे जावं का नृत्य गायन शिकायला जावं असं नसतं. 14 विद्या, 64 कला आणि आत्मज्ञान, याच्यामध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ असेल याच्यात वाद नाही. पण आत्मज्ञानाचा अधिकार संपादन करण्याकरता माणसाच्या अंतःकरणाला जी विशुद्धता यावी लागते, माणसाच्या जीवनाला जो अधिकार प्राप्त व्हावा लागतो, जीवनामध्ये जीवन परिपूर्ण व्हावं लागतं, ज्याच्यामुळे त्या सगळ्या अधिकाराकरता या विद्या महत्वाच्या असतात. सेवेतून नृत्य शिकायचं कशा करता? लोकांसमोर नाही, भगवंताला संतुष्ट करण्याकरता. गायन शिकायचं कशा करता? गाणं गाऊन लोकरंजन करण्याकरता नाहीये. गाणं हे आत्मरंजनाचं, परमात्मरंजनाचं साधन आहे. तुकाराम महाराजांचं गायन कमी नव्हतं, ज्ञानोबारायांचं गायन कमी नव्हतं, पण त्या गायनाने ज्ञानेश्वर महाराजांनी शास्त्रीय संगीताचे जलसे नाही केले.
त्यांचं गायन होतं देवा करता. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्या अर्थी ज्ञानोबारायांना जनाबाई नामदेवरायांच्या कीर्तनात चाल म्हणायला सांगतात, त्या अर्थी ज्ञानोबारायांना संगीताचं ज्ञान होतं, कारण ते चाल म्हणत होते. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये पहिली चाल ज्ञानोबारायांना दिली. नंतरच्या चाली कदाचित गरज म्हणून द्याव्या लागतात, टाळकरी मिळावेत म्हणून, पण पहिली चाल मात्र त्याच्यातल्या तज्ज्ञालाच दिली जाते. तो तज्ज्ञ असावा लागतो. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आणि मग ज्ञानोबारायांनी अभंग म्हटला, मग नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं, असं वर्णन नाही केलं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आणि त्या अभंगामध्ये, त्या भजनामध्ये नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. काय चाल म्हणली असेल ज्ञानोबारे? देवाचं देहभान हरपावं असं चाल, अशी चाल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. अरे आम्ही असं भजन करू, अशा चाली म्हणू, असे अभंग गाऊ की ज्याच्याने विटेवर उभा असणारा देव डोलेल. देवाला डोलायला लावणारं भजन काय साधं भजन आहे? देवानी सुद्धा मान डोलवावी. डोळे मिटले तर असं वाटावं की हे संपू नये. अलीकडच्या काळामध्ये बाबा महाराज सातारकरांचं भजन तुम्ही ऐका. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. वैकुंठवासी सातारकर बाबा महाराजांचं भजन, अरे डोळे मिटून तन्मय होऊन जावं. टाळ घोळ आणि त्यांचा आवाज कुणालाही असं वाटावं. ज्यांना काही कळत नाही त्यांना सुद्धा असं वाटावं की हे भजन संपू नये. असं भजन महाराजांनी केलं. ज्या संतांचा पाईक इतकं सुंदर भजन करतो, ते ज्ञानोबाराय काय करत असतील, ते तुकोबाराय काय भजन करत असतील, नामदेवराय काय कीर्तनात भजन म्हणत असतील, विचार करा ना. पण हे जे भजन, हे जे गायन या संतांनी केलं, हे लोकांकरता केलं नाही. त्याच्याने ऐकणाऱ्या लोकांच्या अंतःकरणाला मार्दव प्राप्त झालं हे नक्की आहे. कारण कीर्तनाच्या चाली कशा करतायत, कीर्तनाच्या पद्धतीमध्ये ज्या चाली, पहिली चाल, मधली चाल, शेवटची चाल, हे कशा करता म्हणायची असते. उगी संगीताला स्थान आहे म्हणून नाही. कीर्तनाला कीर्तनकार निरूपणा करता जो अभंग घेतो, त्या अभंगाचा अर्थ चाल म्हणणार यांना माहिती असावा अशी अपेक्षा आहे. आणि त्या अभंगामध्ये व्यक्त झालेल्या अर्थाला अनुसरून राग निवडून ती चाल म्हणावी की ज्या स्वर बांधणीतून असं वातावरण निर्माण व्हावं, माणसाच्या अंतःकरणाला, श्रोत्यांच्या अंतःकरणाला त्या स्वर बांधणीतून एक मार्दव प्राप्त व्हावं. आणि त्या पार्श्वभूमीवर कीर्तनकारांनी केलेलं विवरण हे सहजतेनं अंतःकरणामध्ये प्रविष्ट व्हावं, याच्याकरता चाल आहे. कीर्तनाची चाल आ ऊ करण्याकरता नाही आहे. कालचं भजन ऐकलं तुम्ही? आ ऊ करण्याकरता चाल नाहीये. ती चाल आपल्या अंतःकरणाला अभंगातल्या अर्थग्रहण शक्तीचं सामर्थ्य यावं, अधिकार यावा, याच्याकरता ती स्वर बांधणी आहे. म्हणून सगळ्या उपवेदांमध्ये सगळ्यात महत्वाचा वेद समजला जातो तो गांधर्व वेद आहे. स्थापत्य वेदाला महत्व नाही, आयुर्वेदाला तेवढं महत्व नाही आहे, कारण हे सगळे वेद दुःख निवृत्ती करता आलेत. गांधर्व वेद हा एकमेव वेद असा आहे जो आनंद निर्मिती करता प्रकट झाला. त्याला महत्व उपवेदांमध्ये, वेदांची जे उपवेद आहेत त्याच्यामध्ये गांधर्व वेद हा एक उपवेद मानला गेला. तो गांधर्व वेद त्याला महत्वाचं स्थान दिलं गेलं. का दिलं गेलं? त्याचं कारण हे आहे की हा आनंद निर्मिती करता निर्माण झालेला वेद आहे, हा दुःख निवृत्ती करता निर्माण झालेला वेद नाही आहे. आयुर्वेद आपलं दुःख निवृत्त करतो, आपला रोग निवृत्त करतो, पण गाणं आपला रोग नाही निवृत्त करत, आपल्याला आनंद देतं. लक्षात घ्या. असो, मी कशा करता हे सगळं निघालं आपलं? या 64 विद्या भगवंतानी ग्रहण केल्या. या 64 विद्या ग्रहण करण्यातून लोकरंजन साधावं हा विचार नसतो. आत्मचिंतना करता ते उपयुक्त ठरत असतं. आपली कला भगवत सेवेकरता वापरता आली पाहिजे. भगवान संतुष्ट होतात त्याच्याने. भगवंताच्या जीवनचरित्रामध्ये हा ज्ञानाचा जो मधला भाग आहे
त्या भागात ज्ञान देवानी दिलं, प्राप्त करून घेतलं सांदीपनी ऋषींकडून. पण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेले भगवान जे ज्ञान प्राप्त करून घेतात ते प्रेमानं प्राप्त करून घेतात. ज्ञान मिळवण्याकरता आवश्यक असणारं काही असेल तर ते प्रेम आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना, हे गीता बोलते ना. आपल्या गुरुला आपल्याला प्रेमाने जिंकता आलं पाहिजे आणि त्यांचं आपल्यावर प्रेम निर्माण व्हावं याच्याकरता त्यांची सेवा करणं आवश्यक आहे. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, हे ज्ञानोबा बोलून दाखवतात. ज्ञान कशानं? प्रेमानं. कितीतरी उदाहरण आहेत. ज्ञानाचा अधिकार होता का नव्हता विचार करायचं कारण नाही. आपल्या गोकुळातलाच विचार तुम्ही करा. भागवताने एकादश स्कंदामध्ये त्याचा विचार केलाय. भगवंतानी या गोपाळांना ज्ञान दिलं. या गोपाळांचे कोणते गोपाळ वेद पाठशाळेमध्ये शिकले होते? त्यांना काय न्याय सांख्य वेदांत कळत होता? त्या काय नैयायिकांबरोबर त्यांनी काही तत्वचर्चा केली का? एखाद्या नैयायिकाला धरून त्याच्या पायाशी बसून विद्या ग्रहण केली, हा ग्रंथ सोडवलाय, तो ग्रंथ सोडवलाय, असं काही केलंय? काही केलं नव्हतं. मग त्यांनी केलं काय? काही केलं नाही. त्यांनी देवावर प्रेम केलं, एवढंच केलं. त्याचा परिणाम त्यांना ज्ञान आहे. ज्ञानाची प्राप्ती ही भक्तीतून होते. ज्ञानाची प्राप्ती ही भगवंतावरच्या प्रेमातून होते. कारण प्रेम करणाऱ्याला परमात्मा न मागता देतो तो दान ज्ञान. ऐका, एक वाक्य सांगतो बघा, जमतंय का? भगवंतावर प्रेम करणाऱ्याला परमात्मा न मागता ज्ञान देतो आणि याचना केल्यानंतरच प्रेम देतो. प्रेमाची प्राप्ती याचनेशिवाय होत नाही, पण ज्ञान मात्र सहज सहज प्राप्त करून देतो. परमात्म्याने भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये याचा विचार सांगताना सांगितलं, मुक्तिम ददाति करहिचित स्म न भक्ती योगम. भागवत बोलतं, मी मोक्ष तुम्हाला वाटेल तेवढा द्यायला तयार आहे, पण प्रेम द्यायला माझ्या एवढा कंजूस या जगात नाही कोणी. परमात्मा प्रेमाच्या बाबतीमध्ये अति कंजूस, अति कृपण. भगवंताचं ज्ञान हा जो दुसरा भाग आहे याला अधिकरण आहे प्रेमाचं. मी आपल्याला जो विचार गुंफत चाललोय तो लक्षात घ्या. मी पुन्हा मागे जाऊन सांगतो, भगवंताच्या जीवनचरित्राचा पहिला टप्पा प्रेमाचा आहे, पण त्या प्रेमाला ज्ञानाचं अधिकरण आहे आणि वैराग्य त्या प्रेमात लपलेलं आहे. भगवत चरित्राचा दुसरा टप्पा हा ज्ञानाचा आहे, ज्या ज्ञानाला प्रेम हे अधिकरण आहे आणि वैराग्य हा त्याचा परिणाम आहे. आणि भगवंताच्या जीवनचरित्रातला तिसरा टप्पा हा वैराग्याचा आहे. त्या वैराग्याला ज्ञान प्रेमाचं अधिकरण आहे आणि वैराग्य हा स्वतः परिणाम आहे.